वसई विरारचे महापौर अजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 17 मार्च रोजी महानगरपालिका मुख्यालयात गॅस सिलेंडर पुरवठा संदर्भात बैठक पार पडली। बैठकीत गॅस वितरक, शासकीय अधिकारी, पोलीस प्रशासन आणि हॉटेल्स असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते। या बैठकीत घरगुती गॅस सिलेंडरचा शहरात पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली। त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळून अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही यावेळी करण्यात आले। आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांनी बुकिंगनंतर नियोजित वेळेत गॅस वितरण होईल असंही स्पष्ट केले। घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर आढळल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला। सध्या व्यावसायिक गॅस पुरवठा 10% मर्यादित असून त्यात वाढ करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे। प्रशासनाने नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन यावेळी महापौरांनी केले। काही लोक पॅनिक झालेली, भीती निर्माण झालेली की आपल्याला गॅस सिलेंडर मिळणार नाही आणि त्यामुळे काही ठिकाणी रांगा लागायला लागलेल्या, रांगा लागत असताना त्याच्यामध्ये वादविवाद, भांडणं अशी सुरू झालेली। त्याच्यानंतर वसई तालुक्यात एक मोठी इंडस्ट्री आहे, खाकरा बनवली जातात आणि या सगळ्या महिला आहेत, घरगुती असतात किंवा कमर्शियल त्या बनवत असतात आणि जवळपास 30,000च्या वरती अशा महिला आहेत का ज्यांना ह्याची झळ पोचू लागली, रोजगारावर झळ पोचू लागली। त्यासाठी आम्ही थोडासा इनिशिएटिव्ह घेतला आणि सर्व अधिकारी, पोलीस असतील, रेव्हेन्यूचे असतील, सर्व प्रशासकीय अधिकारी यांची एक बैठक घेतली। घरगुती वापराचे गॅस सिलेंडर आहे, ह्याच्यामध्ये कुठेही तुटवडा नाही, तो पाहिजे तसा त्यांना मिळतोय। फक्त कमर्शियल आहे, त्याच्यामध्ये कसा कोटा वाढवता येईल आणि कोणाला प्रायोरिटीनी देता येईल यासाठी यामध्ये गायडन्स घेण्यात आला, मार्गदर्शन। इराण अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाईबाबत लोकांमध्ये एक भीती पसरलेली आहे। त्याच्यामुळे आमचे महापौर, स्टँडिंगचे सगळे सभापती आणि सर्व गॅस डीलर, गॅस कंपनीचे अधिकारी, पोलीस, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी यांच्यावर आम्ही एक बैठक घेतली। या बैठकीत असं ठरलं की आपल्याकडे घरगुती गॅस सिलेंडर भरपूर आहे, त्याच्यामुळे लोकांनी त्याबद्दल पॅनिक होऊ नये। पण लोक पॅनिक होऊन लाईन लावतात म्हणून आपण गॅस कंपन्यांना सूचना आता दिल्या की त्यांनी दुकानावर कोणालाही गॅस सिलेंडर द्यायचं नाही। त्यांना जे ऑनलाईन बुकिंग होते त्याप्रमाणे घरी नेऊन गॅस सिलेंडर द्यायचं आहे आणि या ठिकाणी लोकांनी त्यांना काय अडथळा केला तर पोलिसांना ते 112 नंबरवर कॉल करतील आणि आमचे नगरसेवक पण त्यांना मदत करतील।